रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षेसाठी मोठा खर्च होऊनही डिझेल तस्करी सुरूच आहे। मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या पथकानं रेवसगावच्या पकटी परिसरात समर्थ कृपा निसर्ग दर्शन या मच्छीमारी बोटीवर छापा टाकून सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 5000 लिटर डिझेल जप्त केलं। याशिवाय डिझेल उपसण्यासाठी वापरलेली मोटर, जनरेटर आणि 10 लाख रुपये किमतीची बोट असा एकूण 14,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत गणेश कोळी, विनायक कोळी, मोरेश्वर नाखवा, राहणार बोडणी, अलिबाग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवी मुंबईच्या खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी चालत असलेल्या नागरिकांच्या हातातून मोबाईल फोन जबरीने हिसकावून पळवणाऱ्या 2 सराईत आरोपींना केवळ 4 तासात पोलिसांनी अटक करत 77,600 रुपये किमतीचे 4 मोबाईल फोन आणि ऍक्टिवा जप्त केली आहे। खांदेश्वर पोलीस ठाणे पथकाला गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आरोपी आदई गावचा जयेश कांबळे आणि आकुर्लीचा विनायक जाधव यांना अटक करण्यात आली। नागरिकांनी अशा गुन्ह्यांपासून सतर्क राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे असं आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आलं आहे। अलिबाग वडखळ महामार्गावर शनिवार रविवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अधिसूचना जारी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी दिली। अलिबाग मुरुडमध्ये वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात, त्यामुळे अलिबाग राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होत होती। हजारो वाहनं अरुंद रस्त्यावर आल्याने 25 ते 30 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 1.5 ते 2 तासांचा कालावधी लागत होता। अखेर पोलीस अधीक्षक रायगड यांनी सुचवलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळीपासून चालू झाल्यापासून पेण तालुक्यातील कासू पांडापूर विभागात दिवसातून 15 ते 20 वेळा बत्ती गुल झालेली पाहायला मिळते। विद्युत भार वाढल्यामुळे वितरणावर ताण पडत असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र नागरिकांकडून अनेक सवाल विचारण्यात येत आहेत। विद्युत वितरण महामंडळ झोपलं आहे का? लोकांना अंधारात ठेवण्यात येतंय, त्यामुळे व्यवसायांवर परिणाम झालेत। जाणता प्रतिष्ठान रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र गावंडी यांनी याबाबत गंभीर इशारा दिलाय। समस्या लवकर सोडवाव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असलेले पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाचे नाट्यगृह लवकरच पुन्हा सुरू होणार आहे। 15 जून 2022 रोजी लागलेल्या आगीत नाट्यगृहाचं मोठं नुकसान झालं होतं, त्यानंतर ते 3 वर्षांपासून बंद होतं। या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा संकल्प माजी आमदार जयंत पाटील आणि अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी घेतला होता। अखेर त्यांच्या प्रयत्नांमुळे नाट्यगृह नव्या रूपात उभं राहिलं असून 7 जुलै रोजी जयंत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या दिवशी नूतनीकरणाचा शुभारंभ होणार असल्याने स्थानिक कलाकार आणि नाट्यरसिकांमध्ये आनंदाची भावना आहे। नेणवली शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतेच आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत शेतीतील लावणीचे प्रत्यक्ष धडे घेतले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कार्यानुभव शिक्षणाचा एक भाग म्हणून शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचे जवळून ज्ञान मिळालं। यावेळी गावातील सक्रिय सदस्य योगिनी मगर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी परी मगर आणि स्वराज मगर यांच्या शेतात जाऊन विद्यार्थ्यांनी भात लावणीचे प्रात्यक्षिक केले। चिखलात उतरून त्यांनी पारंपरिक पद्धतीने भात लावणी कशी केली जाते याचं सखोल ज्ञान घेतलं। शेतीच्या या प्रत्यक्ष अनुभवाने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडील माहिती मिळाली। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।